महाराष्ट्र पब्लिक. तर आम्ही निघालो होतो आमच्या कुलदेवाचं दर्शन घ्यायला. कुलदेवाच्या इथं पोचून कुलदेवतेला प्रदक्षिणा घालून आम्ही मात्र देवासमोर जाऊन देवाचं दर्शन घेतात. तिथून आम्ही देवाच्या कलशावर चढून एकदम सुंदर अशा व्ह्यूचा आनंद घेतला. आणि ह्यांची बघबघ तर चालूच होती इकडं. मग आम्हाला आमंत्रण खाली जायचं आलं. मग आम्ही मात्र खाली गेलो आणि आम्हाला पुढे असं दिसतं आमची सत्यशी फोटोग्राफी चालू झाली. मग तिथून आम्हाला कळलं आम्हाला कुठल्या तरी पाहुण्यांच्या घरी जायचं आहे. मग तिथून आम्ही पाहुण्यांच्या घरी गेलो आणि याचे येडेचाळे चालूच होते म्हणून ह्याला इग्नोर करून मी बाकीचा व्हिडिओ शूट केला. तिथून आम्हाला कळलं की आमच्या पारंपरिक दंडवटांचा कार्यक्रम चालू झाला आहे. मग तिथून आम्ही ते दंडवट पाहायला गेलो. हा चिमुकला बघा किती गोड पद्धतीने दंडवट घेतोय ना. सगळे दंडवट घेत होते पण माझं मात्र आईस्क्रीमवरच लक्ष होतं. तेवढंच माझं लक्ष या चिमुकलीवर गेलं. ही चिमुकली एक मात्र खूप गोड पद्धतीने दंडवट घेत होती. हे पाहताच आम्ही मंदिराच्या आत गेलो. मंदिराच्या आत गेल्यावर देवबाप्पाची आरती केली. देवबाप्पाला वस्त्र प्रदान करून आम्ही सगळे बाहेर येऊन गप्पा गोष्टी करू लागलो. मग आम्ही जेवायला गेलो. तिथे हा चिमुकला मला बघा किती गोड पद्धतीने भात वाढतोय. बघा ह्याचा गोंडसपणा किती छान वाढतोय ना. मग आम्ही तिथून आता बाहेर आलो. बाप्पाला टाटा बाय बाय करून निघालो. हा अंधार पाहून मला मात्र भलतीच भीती वाटत होती. मग काय आलो आम्ही जेजुरीत. ते तर जेजुरीचं दर्शन घेऊन आजचा ब्लॉग इथं संपवतो.